एकनाथ शिंदे शिवसेनेत भाकरी फिरवण्याच्या तयारीत पक्ष संघटना आणि मंत्र्यांमध्येही बदल केले जाण्याची शक्यता। कोकण पश्चिम महाराष्ट्राशिवाय अन्य भागात निवडणूक कामगिरी प्रभावी नसल्याने शिंदे नाराज। चंद्रपुरात मुनगंटीवार आणि जोरगेवार वादाचा पुन्हा भडका। महापौर उपमहापौर पदग्रहण सोहळ्यासाठी जोरगेवारांना न बोलवल्याने 16 नगरसेवकांचा बहिष्कार। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज पुणे दौऱ्यावर झेडपी आणि पंचायत समिती निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांची भेट घेणार। उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच कार्यकर्त्यांशी संवाद साधणार। भिवंडीत 20 फेब्रुवारीला होणार महापौरपदाची निवडणूक। 30 सदस्य असलेली काँग्रेस, पवार गट आणि समाजवादी पार्टीला सोबत घेऊन सत्ता स्थापन करण्याची शक्यता। मात्र 34 नगरसेवकांची भाजप शिवसेना युती चमत्कार घडवणार का याचीही उत्कंठा। तुम्ही 50 खोक्यांच्या आरोपाचे पुरावे द्या, मी चंद्रपुरातील 1 कोटीच्या आरोपांचे पुरावे देतो। मनसे नेते संदीप देशपांडेंनी पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेला डिवचलं। राहुल गांधींची खासदारकी रद्द करून निवडणुका लढवण्यावर बंदी घाला। भाजपच्या निशिकांत दुबेंचा लोकसभेमध्ये ठराव। राहुल गांधींविरुद्ध भाजप हक्कभंगाचाही ठराव मांडणार। गुन्हा दाखल करा, खासदारकी रद्द करा, भीत नाही असं राहुल गांधींचं प्रत्युत्तर। पंतप्रधान कार्यालयाचा पत्ता आजपासून बदलणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी सेवातीर्थ कल्याण भवनच्या कार्यालयाचं उद्घाटन करणार। सेवातीर्थमध्ये राहणार अर्थ, संरक्षण आणि आरोग्य शिक्षण खात्यासह अनेक खात्यांची कार्यालयं। भारताचा फ्रान्सकडून आणखी 114 राफेल विमानं खरेदीचा निर्णय। एकूण 3,60,000 लाख कोटी रुपयांची संरक्षण सामग्री घेणार। भारताच्या इतिहासातली सर्वात मोठी संरक्षण सामग्रीची खरेदी ठरणार। तेलंगणातल्या 7 महानगरपालिका आणि 116 नगरपालिकांच्या निवडणुकीची आज मतमोजणी। मतपत्रिकांवर मतदान झालं असल्यानं निकालांना उशीर होणार। बांगलादेशात बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी सत्तेत येणार। 300 पैकी 200हून अधिक जागांवर विजय किंवा आघाडी। तारिक रहमान यांच्या पक्षाला मोठा विजय। जमाते इस्लामीला 72 जागा शक्य। T20 वर्ल्ड कपमध्ये भारताचा दुसरा विजय। दुबळ्या नामिबियाला 93 धावांनी हरवलं। पंड्या, ईशान किशन आणि वरुण चक्रवर्ती चमकले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।